असायचं पूर्वीच्या काळामध्ये, असे रस्ते वगैरे नव्हते आपले इथे. आता कसे डांबरी झाली, सिमेंटचे रस्ते झाले, तशी डांबरी वगैरे नव्हती. परंतु लोक वनामधनं पाऊल वाटांनी चालायची आणि पाऊल वाटांना चालायची. कधी कोणतं प्राणी मध्ये सांगता येत नव्हतं. आपल्या जीवाचं काय होईल, बरं वाईट होईल सांगता येत नव्हतं. मग सगळ्यांना अनेक प्रयत्न करायचे. ते जल पाण्याला देवता मानायची, जे सूर्यप्रकाश तो सूर्याला दैवत्व बहाल केलं, चंद्र शीतल तर तो चंद्राला दैवत्व बहाल केलं. मग आता त्यांना सगळ्यांना भीती वाटायची की प्राणी आपल्याला काही करतील का, काय वाघ बीघ आपल्याला काही करेल का. मग वाघावरती आरूढ असणारी आपली वाघजाई माता, जी वाघाची स्वामीने आहे, त्या देवीची स्थापना आपल्या वनराई ठिकाणी करायची, जिथं सगळीकडे वन आहे, जिथं कोण दुसरं ते राखीव बाग ठेवलेला असतो ना, जिथं कोणी हात लावायचा नसतो, त्या ठिकाणी आपली वाघजाई माता स्थापन केली जाते. आपली देखील वाघजाई माता वनाच्या ठिकाणी. परंतु इथं गर्दी कमी आहे का, काही कमी आहे का आपल्या आईला. मी लहानपणापासून यात्रा उत्सव बघते, इतक्या उत्साहानं यात्रा उत्सव साजरा केला जातो की वाटतच नाही की देवी एवढ्या लांब आहे सगळ्यांपासून. असं वाटतं की सगळ्यांच्या हृदयात ना सगळे लोक देवीची भक्ती करतात.